कथेमध्ये त्यांच्या इतक्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा त्यांनी लिहिल्या आहेत, त्या कशा काय? ते मला देखील खरं तर कोड आहे, पण म्हणजे ते कुठं गेला होता का, तिथं बघितलं का, व तिथं सांगितलं का नाही असं कधी व्हायचंच नाही ना, ते कळायचंच नाही आम्हाला. असं कधीच सांगितलं नाही. तरी ते सांगितलं की कथा, तर निळा सावळा कथा संग्रह, पहिला कथा संग्रह, तर तो येणार होता. म्हणजे तर त्याचं काय झालं, भटकळाची एक पोस्ट कार्ड पाठवलं की असं असं निळा सावळा तयार झालेला आहे आणि त्याच्या कॉपीज मी तुम्हाला पाठवतोय पोस्टाने, असं ते पोस्ट कार्ड होतं. आणि तर माझ्यासाठी आले पोस्ट कार्ड मी घेतलं. म्हटलं हे मी असं केलंय का, आपल्याला सांगितलं नाही का, आता गंमत करायची म्हणून मी ते कार्ड ठेवून घेतलं माझ्याकडे, सांगितलंच नाही त्याला. आणि त्या पोस्टमॅनला बजावलं मी की जेव्हा ते असं एक पार्सल येणार आहे तर ते तुम्ही माझ्याचकडे द्या, तुम्ही कधी आणताय ते सांगा मला आधी, मग मी दरवाज्यात थांबते, तू माझ्याकडे द्या. मग तसं झालं, ते पोस्टमॅनने माझ्याकडेच दिलं आणि मग तो कॉलेजहून आल्यानंतर ते कार्ड आणि ते कॉपीज अशा सगळ्या त्याच्यासमोर, हे बघ हे सगळं आहे, तू आम्हाला सांगत नाहीस ना, पण म्हटलं मला कळलं तुझे येणार आहे असं कथा समोर आणि हे माझ्याकडे पहिल्यांदा आलंय, तेव्हा आता मला 100 रुपये परत द्यायला पाहिजेस. म्हटलं हे बरं पैसे काढते ग. मग ते कथा उघडलं आहे. मग त्यांनी प्रभावतीला मला असं सगळे एक कॉपीज दिली. मग काय त्या दिवसभर चैन झाली ना वाचत बसायला वगैरे मस्त. पण असं त्याचं कधी सांगायचं नाही कुठलंच गोष्ट, किंवा कुठल्या कार्यक्रमाला वगैरे जायचंच नाही. आता साहित्य अकादमीचा एवढा पुरस्कार मिळाला, पण त्याची जायची तयारी नव्हतीच तयारी नाही. कशाला जायला पाहिजे, ते काय असतं ते पाठवते असं तसं. आम्ही भयंकर हट्ट, असा छोटा छोटा हट्ट करायचं त्याच्याकडे. त्याला म्हटलं हे बघ तुला नाही मिरवायचं, तुला नाही यायचं हे आम्हाला पटते, पण आम्हाला मिरवायचं आहे ना, त्याचं काय करूया. आता आम्ही त्याच्या बहिणी म्हणून आम्हाला मिरवायला पाहिजे, मग तू येत नसलं तर आम्हाला कसं जाता येईल, तेव्हा आता आमच्यासाठी आलंच पाहिजे. असं करत करत त्याच्या मागे लावून एकदाचं तयार केलं. त्यासाठी त्याला कोट शिवून घ्यायला लावला की तो असं छान कोट शिवून घे वगैरे असं सगळं केलं. मग साहित्य दिल्लीला, मग तिथे राहायची व्यवस्था वगैरे सगळी केलेलीच होती. आपलं रेल्वेचं येता जाता सगळं दिलं होतं, पण छान राहिलं होतं. समारंभ पण चांगला झाला. एक काय झालं की त्या दिवशी समारंभामध्ये आधी कॉफी वगैरे देतात ना, त्याची कॉफी सर्व करत होते. तर तो असा कॉफीचा कप घेऊन येतात, कोणाचा तरी त्याला धक्का लागला आणि ती कॉफी त्याच्या पोटावर थोडी सांगली. तर ती गोष्ट त्याच्या मनात राहिली. म्हणजे ते किती पुसली तर त्यावेळेला कुठे जाते ना, ते सगळं टाकलं तसं नाही. तर त्याला ते कसं तरीच वाटलं होतं. आणि मग नंतर तुम्हाला माहीत आहे की पुरस्कार त्यांनी परत केला. मग तेव्हा तो म्हणला की ज्या वेळेला ती कॉफी माझ्या पोटावर सांडली तेव्हाच माझ्या मनात पाचपून गेली, काहीतरी याच्यामध्ये आहे असं त्याला ते जाणवलं. आणि मग तो खरं म्हणजे त्यांनी स्वतः तो आपला कथासंग्रह साहित्य अकादमीने पाठवला पण नव्हता, त्याला माहीत पण नव्हतं. कळाने ते सगळं केलं. तो पहिला कथासंग्रह आहे म्हणून पाठवायचा, पहिला काजळ मायला, तर ते पाठवायचं सगळं त्यांनी केलं होतं. आणि काय केलं, त्यांची चूक काय झाली की तो जो कथासंग्रह त्या वर्षामध्येच प्रकाशित झाला पाहिजे अशी अट असते ती. दुसऱ्या वर्षी आदल्या वर्षी चालत नाही, त्याच वर्षीला त्यांनी धडपड करून त्यातले 5 कॉपी कशा तरी काढल्या आणि 1 कॉपी टाकली तिकडे. म्हणजे ते खरं प्रकाशन नव्हे. तसं केलं त्यांनी, ते या वर्षी जायलाच पाहिजे. आणि कुणीतरी त्यांना आग्रह केला होता की GH हे पाठवा म्हणून त्यांनी पण धडपड केली आणि पाठवा आणि तो गेला. आणि मग जेव्हा ते असं करावं लागलं ना, परत करायला लागलं, तेव्हा तो भटकायला म्हणाला होता की मी काही तुम्हाला म्हणलं नव्हतं की माझा कथासंग्रह पाठवा, हे करा, हे सगळं कशाला म्हणे की ज्या पारितोषिकावर अशी काजळ छाया आहे तो पुरस्कार मला नको, म्हणून त्यांनी ते पुरस्कार परत केला. आता साहित्य अकादमी काय म्हणते की एकदा आम्ही दिला म्हणजे दिला, आम्ही ते परत घेत असतो. तर त्यांनी साहित्य ते मला पटणार नाही, त्यांनी 3दा परत केला, त्यांनी 3दा केला, असं ते 3दा गोष्ट झालं. मग आता साहित्य अकादमीत आलेच झालं त्यांनी, मग तो हे केला, पण मला पुरस्कार नको. आणि त्यांनी जाण्या येण्याचं भाडं आणि ते सगळं काय जो खर्च सगळ्या सहित करतो. आणि एवढंच नाही तर लोकांना ह्याच्याबद्दल सुद्धा किती हे असतं बघा. म्हणजे एक हेवा म्हणावा असं, म्हणजे तुम्हाला हे माहीत असतील ना, आपले गाजलेले हिंदू कादंबरीचे
कोसला आणि भालचंद्र नेमाडे नेमाडे. त्यांनी काय करावं म्हणजे एक 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अंतर्नाद म्हणून एक मासिक निघालं ना भानुकाळ. तर त्या मासिकांच्याकडे त्या भानुकाळकडे एक पत्र पाठवलं आणि त्याच्यात म्हटलं की मी दिल्लीला गेलो होतो पण तिथे मी काय ते परत केलं असं दिसत नाही आहे मला. पुरस्कार त्यांनी परत केला असं काही मला दिसत नाही आहे. तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या अंकामध्ये छापा. आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की मी ते जे एक स्वप्न म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये नंतर माझ्या पुस्तकामध्ये सगळ्यामध्ये मी ती रिसीट परत केली, रिसीट छापली आहे की कोणाला त्याच्याबद्दल डाऊट नको म्हणून ती साहित्य अकादमीला परत केलेली खर्चासहित सगळी ती रिसीट छापली. तरी यांना असा डाऊट तर तुम्ही असं आहे की तुम्ही ते छापा तुमच्या अंकामध्ये. तर मला भानुकडे ओळखीचे चांगले आहेत ना, तर त्याने मला फोन केला की असं असं त्यांचा फोन आला आहे तर काय करायचं. तर मी म्हटलं हे बघा त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही छापून टाका आणि मी त्याला उत्तर देते. मी एक पत्र देते तुम्हाला तुम्ही ते त्याच्यात छापा. आणि मग मी ते लिहिलं आणि म्हटलं जे जाऊन इतकी वर्ष झाली आत्ता तुम्हाला कळलं काय आणि त्यांनी परत केलेली रिसीट तुम्ही नाही का पाहिली. ह्या पुस्तकांमध्ये मी छापली. हवी तर ओरिजिनल बघायला तुम्ही कधी या दाखवते मी तुम्हाला. असं करून ते मी पत्र त्यांना लिहिलं. परत ती छापली त्या पत्राबरोबर आणि ते केलं. तेव्हा ते गप्प बसले. म्हणजे असे पण लोक असतात. त्यांच्या कथासंग्रहांच्या नावांविषयी किंवा नावांविषयी तुम्हाला उत्सुकता असेल तर एक आहे की त्याचा आवडता बालकवी आणि खूप म्हणजे ते निळा सावळा जगावा हे जे आहे ना ते तर त्याच्यात तर त्यांनी ती सगळी नावं घेतलेली आहेत. खूप आवडीच आहे ते अवधूत बरं ती पण त्याला खूपच आवडायची कविता. अगदी अतिशय आवडता कवी बालकवी. त्यांच्या बऱ्याच कविता पाठ होत्या बहुतेक असं दिसतंय तुमच्या बोलण्यावर. पाठच होत्या आणि छान ते पृथ्वीचं प्रेम खरंच मला ऐकू होतं. नेहमी सकाळी अगदी छान आणि सगळं वातावरण शांत असतं ना सकाळचं आणि छान म्हणायचा तो. आणि मग एकदा मी गेले होते नाशिकला एकदा म्हणजे ते महेश त्यावेळेला आफळे म्हटलं नाही तर तो नाशिकला असायचा तेव्हा त्याच्या घरी गेल्यानंतर त्याला म्हटलं की माझी एक इच्छा आहे बघ तुम्हाला पुष्पगुरुजांना भेटायचं आहे. तर म्हटलं हो जाऊया की पण तिकडे गेलो होतो त्यांना काही गोष्टी भेट दिल्या. आणि मग तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमची ही जी कविता आहे ना ती जीवना खूप आवडायची आणि ते दररोज सकाळी म्हणायचे. तेवढे आवाज झाले जीवन आवडायचे त्यांना खूपच बरं वाटलं पुष्पगुरुजांना. आपण आता या कवितेच्या त्यांच्या आवडीबद्दल आहोतच तर पुन्हा एक त्यांची समानधर्मी कवितांची आवड जोपासणाऱ्या म्हणजे आपल्या सुनीताबाई. तर सुनीताबाई आणखीन जीएनचा पत्रव्यवहार हा साहित्यातला एक वेगळा मानदंड आहे. तर त्याबद्दल थोडस ऐकायला आवडेल. आणि दुसरा प्रश्न त्या अनुषंगाने मला असं वाटायचं की जे पत्र व्यवहारात छापले गेले ते असे दोन वेगवेगळे का गेले. म्हणजे एक सुनीताबाईंची पत्र असलेलं एक वेगळं प्रिय जीए म्हणून आणि जीएनचं जे काही पत्र किंवा त्यांच्यातला पत्रव्यवहार हा जर एका पुस्तकात आला असतं तर जास्त बरं वाटलं असतं. सांगायचं मला की त्यांनी सगळ्यांची पत्र ठेवली नव्हती. त्यामुळे आता कोणाचे भागवतांना श्रीपू भागवतांना पत्र लिहिली. श्रीपूंनी जी आहे ना लिहिलेली पत्र त्यांनी ठेवली नव्हती. धारवाड सोडायच्या वेळेला त्यांनी पुष्कळ पत्र विस्तार करून टाकले. फक्त सुनीताबाईंची पत्रांची एक फाईल थोडी वेगळी होती ती ठेवली होती म्हणून ती मिळाली आणि म्हणून ते छापलं गेलं. त्याचा सुद्धा एक किस्सा कसा आहे की ती पत्र ठेवली गेली होती पण मला आता काही कळे नाही की काय करावं ह्याचं ना म्हणजे छापावी का नाही छापावी का द्यावी का. एकदा मी आणि आता पुष्कळदा सुंदर याच्याकडे जायचो गप्पा मारायला. तिला माहिती होतं मी जाते तिकडे. ती म्हणली की तुम्ही एकदा जाताना मी पण येते का. तर म्हणून आम्ही जाऊया की. मग त्यांना मी सांगितलं की तिला पण यायचं आहे. हो घेऊन ये म्हणाल्या म्हणून आम्ही. आणि मग त्यांची वेळ ठरलेली असायची. समजा 10:15 किंवा 10ला आम्ही वेळ ठरली तर त्या वेळेलाच आम्ही जायचो. समजा आम्ही 9:30लाच पोचलो असो तर आम्ही खाली थांबायचो आणि मग 10:10 की आम्ही बसायचो. तर ते आपल्याला तुम्ही कसं का दोघीजण अगदी वेळेवर कशाबरोबर येता. तर आम्ही म्हटलं की नाही आम्ही ठरवलेलंच असतं तुम्ही सांगितलेल्या वेळेला यायचं.
तर तेव्हा बोलता बोलता असा एक विषय निघाला. तर त्या म्हणाल्या की जीएनची पत्र आली छापून, पण मग बाकीच्यांची कोणाची पत्रच नाही आली त्याच्याबरोबरीने. तेव्हा माझ्या पत्रांचं काय केलं जीएननी असं विचारलं. त्यांनी मग जरा जोरात सांगितलं, सुनीताबाई तुमची पत्र जी आहेत ना ती त्यांनी एका फाईलमध्ये वेगळी ठेवली आहेत. तर मग अरुणाला खूप बरं वाटलं आणि ती म्हणाली की मग ते छापूयात का. तर सुनीताबाई म्हणाली की त्याला प्रस्तावना लिहिशील का, तर छापू. तर बरं म्हणाली ती, मी लिहिली. मग ती त्यांच्या घरी जायची, मग तिथे बसून ते वाचून सगळे तिने प्रस्तावना लिहिली. मग सिपूंना फोन केला की असं असं आहे ते करायचं आहे. तर तेव्हा नुकतंच डिसेंबरचा स्मृती दिन आला होता जवळ, महिना 1.5 महिन्याचंच अंतर होतं. मग सिपू म्हणले मी करतो प्रसिद्ध तेवढ्या वेळात, आणि मग ते झालं का. पण मग ते दोन्ही पत्र दोघांची एका पुस्तकात येण्याची शक्यता झालं होतं ना. पहिला खंड झालाच होता, हे नंतरची गोष्ट आहे ना, बरीच वर्षानंतर त्यामुळे ते नंतर आलं. तसं दुसरं कोणाचंच नाही आहे ना. बरोबर. म्हणजे यांचं कुठे आहे, ग्रेसचं कुठे आहे, त्यांचं बरोबर. बखर बिंबची जी त्यांनी लहान मुलांच्या कथा लिहिल्या आहेत इतके सुंदर रंगवले आहेत. त्यांचं लहानपण तुम्हाला काही आठवतं का. लहानपण कारण मी नव्हतेच ना. तो म्हणजे त्याची फॅमिली वेगळी तेव्हा होती आणि आम्ही वेगळी, आणि आम्ही एकत्र आलो की आम्ही मोठे झाल्यावरच एकत्र आलो ना. म्हणजे त्याच्या लहानपणी म्हणजे मी त्याची आई सुद्धा बघितली नाही, माझी मावशी नाही बघितली, माहितीच नाही. तानी मावशी काय सुंदर लिहिलंय, म्हणजे ते लहान मुलांच्या कथा सुद्धा. म्हणजे आणि तेव्हा तो इथे आला होता ना, म्हणजे पुण्याची वेगळी गोष्ट काय, तेव्हा शेवटच्या काळामध्ये ती झालेली पुस्तकं, तेव्हा तर मला अजून लिहायचं आहे म्हणून पण नाही झालं. त्यामुळे त्याचं लहानपण कसं गेलं किंवा तो कसा आणि आम्ही काहीच म्हणजे नाही. पण त्याबद्दल आम्ही जास्त बोलणं पण आम्हाला म्हणजे मला तरी त्याच्याने घेतो तेव्हा कसा होता. फक्त एकच माहिती आहे की तो असं कुठे मुलांच्या बरोबर गेला आहे, खेळायला गेला आहे, असं त्याला वाचनाची करावं लहानपणापासूनच होती. तर आपल्या पुढे वाचत बसायचं. शंकर शिकली म्हणून तेव्हा एक हे निघायचं, त्याच्या स्पर्धा असायच्या चित्रांच्या. हां, तर त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, त्याला बक्षीस मिळाली, त्याला एक छोटासा पिओन मिळाला. खूप असं त्या लहानपणापासूनच त्याला तशी आवड होती. असं निःशुल्कपणाबरोबर म्हणजे त्याच्याबद्दल एका महेश शेलकूच आहे, खूप सुंदर भाषण. जेव्हा आम्ही 5वा महोत्सव, त्याच्यावर आम्ही 5 महोत्सव केले. 5वा महोत्सव त्यांना पुरस्कार दिला होता एलकुंचवारला. तर त्यांनी भाषण जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा ते पहिलंच काय म्हणाले की मला ना लोकांचं जरा आश्चर्यच वाटतं की त्याला सगळेजण माणूस गाणं म्हणतात, तुम्ही असा का विचार करता. एखादा माणूस आपल्या एकांतामध्ये बसून लिहित असेल, जर तो समजा इकडे गेला तिकडे गेला, गप्पा मारल्या असल्याच्या वाटा करत बसला असेल, तर त्याच्या हातून एवढ्या दर्जाचं लिखाण होऊ शकेल का. तर त्याला एकात्वासाची गरज असते आणि ती त्यांनी घेतली म्हणून तुम्ही त्याला माणूस गाणं का म्हणता. असं खूप छान भाषण केलं होतं त्यांनी. आणि मला पण खूप राग यायचा, कोणीतरी असं म्हटलं काय ते काय भेटत पडायला काय नाही, माणूस गाणी होते की काय. म्हणून मी ते पुस्तक लिहिलं, प्रिय बाबूने. तुम्ही वाचले की नाही मला माझ्याकडे आहे ते. मुद्दाम त्याच्याकरता लिहिलं की त्याच्या साहित्यावर बरेच लिहितात, काही आपण त्याच्यावर नाही लिहायचं. तर तो माणूस म्हणून कसा होता, भाऊ म्हणून कसा होता, ते लक्षात आलं पाहिजे लोकांच्या, म्हणून ते पुस्तक. आणि त्यात बऱ्याच आठवणी मग लिहिलेल्या. नंदाताईंशी इतक्या अनौपचारिक वातावरणात गप्पा रंगतील अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. खरं तर त्या गप्पांना वेळेचं बंधन असावं असंही वाटत नव्हतं. गप्पा रंगत गेल्या तशा प्रभावतीताई, नंदाताई आणि जीए यांच्यातील भावबंध उलगडायला लागले. जीएनचे मोजके सुहृद, त्यांच्यातील मैत्रीचे रेशीम धागे आणि गूढ, अबोल, एकलकोंड्या अशा या माणसाच्या जीवनातल्या नाजूक धाग्यांचीही उकल झाली. आम्हाला गप्पांच्या ओघात जीए नव्याने कळत होते. त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व समोर साकारत होतं. नंदाताई म्हणाल्या की जीएंना अनेक विषयात नुसतं रसच नव्हे तर गती देखील होती. ते स्वतः एक उत्तम चित्रकार होते.
रेम्ब्रांटची पेंटिंग्स हा त्यांचा एक अत्यंत आवडता विषय होता. गप्पांमधून उलगडलेले जिये मनात साठवतच आम्ही नंदाताईंचे आभार मानून निघालो. बंगल्याबाहेर पडल्यावर रस्त्यावरून पुन्हा बंगल्याकडे नजर जाताच गच्चीवरचा झोपाळा झुलतोय असा उगीचच भास झाला. धन्यवाद.